नमस्कार मंडळी. भारतात एखादा ऐतिहासिक चित्रपट आलाय, एखाद्या व्यक्तीच्या जीवनचरित्रावरती पिक्चर आलाय, बायोग्राफी आले आणि त्याच्यावरती वाद नाही झाले असं होणं शक्यच नाही. त्यात जर तो पिक्चर महापुरुषांचा असेल तर मग विचारायलाच नको. कॉन्ट्रोवर्सीज, आरोप प्रत्यारोप, टीका साहजिक आहे. बात तो सही है. आणि असंच आज एक चित्रपट रिलीज होणार होता. आज आहे 11 एप्रिल, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि त्यांच्याच जीवनचरित्रावर आधारित असलेला फुले नावाचा चित्रपट आज रिलीज होणार होता. पण एकंदरीतच त्याच्यावरती होत असलेल्या टीका आणि सेन्सर बोर्डाकडून त्यातल्या काही सीन्सला लावली गेलेली कात्री यामुळे चित्रपटाचं प्रमोशन पुढे ढकलण्यात आलेलं आहे. चित्रपट रिलीज होतोय 25 एप्रिलला. तर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचा ट्रेलर आपण सर्वांनी बघितला असेल. ज्यांनी कोणी ट्रेलर बघितला नाहीये त्यांनी यूट्यूबवरती फुले सर्च करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक करून फुले चित्रपटाचा ट्रेलर पाहू शकता. अतिशय अप्रतिम ट्रेलर आहे. चित्रपट ट्रेलर पाहिल्यानंतर गुजबम्स येत आहेत, अंगावरती काटे येत आहेत, शहारे येत आहेत की महात्मा फुलेंचा इतिहास आपल्याला एवढ्या मोठ्या पडद्यावरती इतक्या चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. आता अनंत महादेवन यांचं नाव तुम्ही ऐकलं नसेल, पण त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांची नावं तुम्ही ऐकलेली असतील. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे मी सिंधुताई सपकाळ. हा जो चित्रपट आला होता सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनचरित्रावरती, त्याचं दिग्दर्शन सुद्धा अनंत महादेवन यांनीच केलं होतं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा काय लेवलचा दिग्दर्शक आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते हे दिग्दर्शक आहेत आणि त्याच्यामुळं ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्यांनी कसं केलं याच्याबाबतची उत्सुकता सगळ्यांच्या मनात होती. पण त्याच्याच बरोबर ह्या ट्रेलरच्या बरोबर ट्रेलरला लोकांनी पसंती सुद्धा दाखवली. म्हणजे साहजिक आहे, महापुरुषांचा चित्रपट आहे त्यामुळं ट्रेलरला व्ह्यूज कमी आहेत. जे लोक असे सामाजिक विषय, अशा ऐतिहासिक चित्रपटांना प्रेम करतात अशाच लोकांनी हा ट्रेलर बघितलेला असणार आहे. तुम्ही व्ह्यूज जाऊन बघू शकता. असो, पण चित्रपटाला प्रेम मिळेल, चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास पोचेल अशी भावना होती आणि त्यातच वादाला सुरुवात झाली. आता वाद काय काय होत आहेत तर फुले ह्या नावावरून पहिला वाद सुरू होतोय की महात्मा फुलेंसारख्या ज्या व्यक्तीला लोकांनी महात्मा ही पदवी दिली त्या व्यक्तीचं नाव तुम्ही फुले म्हणून एकेरी वापरताय आणि त्यांचा अनादर करताय, अशी एक प्रतिक्रिया आली होती. आता आक्षेप घेतले जात आहेत ते ओबीसी समाजातल्या काही संघटनांकडून आणि ब्राह्मण समाजातल्या संघटनांकडून. ओबीसी समाजातल्या संघटनांचं म्हणणं आहे की पहिली गोष्ट म्हणजे फुले या नावावरून. दुसरी गोष्ट आहे जी म्हणजे महात्मा फुले यांना या चित्रपटामध्ये मारहाण होताना दाखवलं गेलंय आणि मग ओबीसी समाजातल्या संघटनांचं म्हणणं आहे की जो माणूस लहुजी साळवेंसारख्या वस्तादाकडनं कुस्ती शिकला, जो पैलवान होता, तो माणूस कोणत्या तरी व्यक्तीकडून मार कसा काय खाऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले एका व्यक्तीच्या कानाखाली लागावतायत असा एक सीन ट्रेलरमध्ये दिसून येतो आणि त्याच्यावरती असं म्हणणं आहे की सावित्रीबाईंनी सगळं शेण असेल, दगडधोंड्या असतील, शिव्या शाप असतील, सगळं सोसलं मुलींच्या शिक्षणासाठी आणि मग त्या सावित्रीबाई फुले एखाद्या व्यक्तीला कानाखाली मारतानाचा सीन कसा काय दाखवलाय. असो, याच्यानंतर ब्राह्मण संघटनांकडून विरोध केला जातोय तो म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलंय की एक लहान मुलगा सावित्रीबाई फुलेंवरती शेण फेकतोय किंवा चिखल फेकतोय आणि तो मुलगा ब्राह्मण समाजातला आहे असं ट्रेलरवरून दिसून येते. तर मग ही ब्राह्मण समाजाची कुठंतरी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असं म्हटलं जाते आणि तो सीन बदलला जावा, काढला जावा अशी एक मागणी केली जाते. पण आता ह्या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची बातमी येते, महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे सेन्सर बोर्डाकडून ह्या चित्रपटाला काही सीन्सवरती कात्री लावण्यात येते, काही बदल सांगितलेत. आता ते बदल काय काय आहेत तर पहिला बदल आहे तो म्हणजे जाती ह्या शब्दाच्या ऐवजी वर्ण ह्या शब्दाचा वापर करावा असं सेन्सर बोर्डानं सुचवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे चित्रपटामध्ये की जर पेशवाई असली असती तर हातपाय कापले गेले असते वगैरे असं काहीतरी आहे. तर तिथं पेशवाईच्या जागी राजेशाही ह्या शब्दाचा वापर करावा असं बोललं जातंय असं सेन्सर बोर्डाने सांगितलंय, सूचना दिली. त्याच्यानंतरची गोष्ट आहे की 3000 वर्षांपासून चालत आलेली गुलामगिरी ह्या संदर्भातलं एक वाक्य आहे. त्याच्याऐवजी खूप काळापासून चालत आलेली गुलामगिरी अशा प्रकारचा बदल सेन्सर बोर्डानं सुचवलेला आहे. यानंतरची एक बाब आहे सेन्सर बोर्डानं सुचवलेली ती म्हणजे चित्रपटामध्ये दाखवलेला जो लहान मुलगा आहे शेण मारताना त्याच्याऐवजी झाडू मारतानाचा माणूस दाखवावा असं एक बदल सेन्सर बोर्डानं सुचवलेला आहे. यानंतर चित्रपटांमध्ये महार, मांग अशा जातीवाचक शब्दांचा वापर झाला, त्याच्या जागी छोट्या छोट्या जाती असा शब्द वापरावा असं सेन्सर बोर्डानं सुचवलेला. आता या चित्रपटामध्ये अजून एक वाक्य आहे की शूद्रांनी चालताना झाडू बांधून चाललं पाहिजे, तर याच्या जागी शूद्रांनी अंतर ठेवून चाललं पाहिजे असा एक बदल सेन्सर बोर्डानं सुचवलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींवरून सेन्सर बोर्डावरती सुद्धा आक्षेप घेतला जातोय. ज्या सेन्सर बोर्डाला नामदेव ढसाळ कोणी हे माहीत नाही आहेत त्या सेन्सर बोर्डाला
भारतीय विचारवंत किती माहिती असतील, त्यांनी केलेले सुधारणा किती माहिती असतील, अशा बाबी बोलल्या जात आहेत. आणि खरंच काही ठिकाणी असं वाटतं की बदलांच्या नावाखाली आपण सिनेमाचा गाभा काढून घेतोय की काय. कारण हा सिनेमाच आहे महात्मा फुलेंच्या आयुष्यावरती, ज्यांनी पूर्ण आयुष्य जातीप्रथेला विरोध केला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले. स्त्रियांचं केशवपन बंद केलं. म्हणजे ज्या रूढी परंपरा चालत आल्या होत्या, ज्या वाईट रूढी परंपरा होत्या, त्या परंपरा बंद करण्यासाठी महात्मा फुलेंनी आपलं आयुष्य घालवलं. त्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आता छगन भुजबळ यांना सुद्धा ह्या चित्रपटाबद्दल विचारलं गेलं. त्यांनी काही चांगली वक्तव्य केलेत किंवा चांगल्या गोष्टी सांगितल्यात छगन भुजबळांनी. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की चित्रपटाची टीम माझ्याकडे आली होती आणि त्यांनी मला सांगितलं की चित्रपटामध्ये आम्ही कोणतीही सिनेमॅटिक लिबर्टी वापरलेली नाही आहे. जे काही आहे ते इतिहासाला धरून आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते पुरावे दाखवायला तयार आहोत. दुसरी एक गोष्ट छगन भुजबळांनी अशी बोलून दाखवली की इतिहास हा इतिहासासारखाच दाखवला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये काही बदल नाही झाला पाहिजे. अर्थात काही चित्रपट निर्माते सिनेमॅटिक लिबर्टी वापरतात, पण तशी लिबर्टी वापरून जर इतिहासाची मोडतोड होत असेल तर तशी लिबर्टी न वापरलेली बरी. आणि त्यांनी अजून एक मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे काही जणांच्या मते ब्राह्मणांनी महात्मा फुलेंना विरोध केला. तर असं नाही आहे, फक्त ब्राह्मण समाज नाही तर त्या काळात आमच्या समाजातले लोकसुद्धा होते ज्यांनी महात्मा फुलेंच्या त्या कार्याला विरोध केला. जे लोक अंधश्रद्धा मानायचे, रूढी परंपरा मानायचे, त्यांनी महात्मा फुलेंना विरोध केला. आणि महात्मा फुलेंना मदत करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ब्राह्मण लोक होते. म्हणजेच काय तर विरोध करायला सुद्धा सर्व समाजातले लोक होते आणि समर्थन करायला सुद्धा सर्व समाजातले लोक होते. त्यामुळं हा चित्रपट इतिहास म्हणून बघितला पाहिजे असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे आणि ते खूप चांगलं म्हणणं आहे असं मला वाटतं. बाकी मंडळी, 11 एप्रिलला येणार होता चित्रपट, 25 एप्रिलला येतोय. चित्रपटाच्या ट्रेलरला व्ह्यूज कमी आहेत. चित्रपट बघायला किती जण जातील माहिती नाही, सांगू शकत नाही. कॉन्ट्रावर्सी होते म्हटल्यावरती चित्रपटाला लोक बघायला जाऊ शकतात आणि हा चित्रपट लोकांनी बघितला पाहिजे. आता ह्यात जो इतिहास योग्य आहे तोच मांडावा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. जे काय असेल ते होईल. पण जर विनाकारण सेन्सर बोर्डाकडून कात्री लागत असेल तर मग कुठंतरी वाईट वाटतं की त्या कलाकृतीचा आपण प्राण काढून घेतोय त्या सेन्सर बोर्डाकडून किंवा त्या गोष्टींमधून. तसं नको व्हायला एवढीच मागणी. आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघा. चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा इतिहास जगापर्यंत पोहोचेल हीच अपेक्षा. धन्यवाद.